मनुष्य देह हा सर्व जीवांमध्ये श्रेष्ठ मानला आहे. त्याचे कारण याच देहामध्ये जीवाला भगवंत प्राप्तीचा अधिकार आहे. याच देहामध्ये आत्म्याच्या ज्ञानाचा लाभ देण्याचे सामर्थ्य आहे. मनुष्याच्या सूक्ष्म देहामध्ये असणाऱ्या बुद्धीच्या साहाय्याने त्याला आत्मज्ञानाचा निश्चय करून पुढे ब्रह्मभाव प्राप्त करता येतो. माझा आत्माच ब्रह्मरूप आहे या निष्ठेने तो मनुष्य पुढे कालातिक्रमण करतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मुक्तिमूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. आज आपण सर्वजण या ठिकाणी संत संघ परिवार पुणे अशा नावाने स्थापन झालेल्या संस्थेमध्ये, ज्ञानमयी या संस्थेमध्ये, जे नंतर सकल संत विचारपीठ या नावाने आपण पाहतो आहोत, अशा सगळ्या नावांमध्ये संत हा शब्द फार महत्त्वाचा आहे. संत जगामध्ये फक्त एकच वस्तू असते आणि ती म्हणजे भगवंत. भगवंतापेक्षा जगामध्ये संत काहीच नाही. आणि भगवत प्राप्ती झालेले कोणीही ते संतच असतात. ज्यांना भगवंताची प्राप्ती होते त्यांना संत असे म्हणतात. ज्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही त्यांना असंत असे म्हणतात. आणि संत विचार, त्यांच्या विचारांचं हे पीठ या ठिकाणी आहे. हे जेव्हा मी माननीय डॉक्टर करंदीकर सर आणि पोद्दार आजोबा यांच्याकडून ऐकलं, त्यांच्याकडून जेव्हा याचीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा मी इथे येण्याचं ठरवलेलं होतं. त्यांच्याबरोबर मागे एकदा इथे येऊनही गेलो. या सर्व कार्याचे प्रमुख अर्धयू माननीय पाटील साहेब, जे दिसत नाहीत परंतु तेच याचे सर्व काही आहेत, हे यांना मी जेव्हा भेटलो तेव्हा मला फार आनंद झाला. याचं कारण असं आहे की असे पवित्र व्यक्ती समाजामध्ये सापडणं फारच कठीण आहे. आणि अत्यंत पवित्र भावाने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला, ज्या व्यवसायाचं स्वरूप नफा कमवणे असं नसून संत सेवा करणं, संतांचे विचार जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं वेगवेगळ्या माध्यमातून असं आहे. म्हणून त्यांना मी पहिल्यांदा इथे आभार मानून, त्यांचे या ठिकाणी आभार मानून, मी ज्यांच्यामुळे या ठिकाणी आलो त्यांचे म्हणजे पोद्दार आजोबा आणि माननीय डॉक्टर करंदीकर सर यांचेही आभार मानतो. आणि आपल्या प्रमुख विषयाला मी इथे सुरुवात करतो आहे. आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहात. या ठिकाणचा हा नित्य नियम आहे. परंतु या ठिकाणी आपण एकत्र जमल्यानंतर प्रत्येक वेळेस या ठिकाणी जे प्रवचन किंवा व्याख्यान होतं यांचे स्वरूप निरनिराळे प्रकारचे असू शकतात. माझा इथे येण्याचा आधीचा जो विषय आहे तो मी आधीच या सर्व लोकांना जे संबंधित आहेत त्यांना आधीच सांगितलेलं आहे की मी इथे आलो म्हणजे मी वारकरी मनुष्य आहे. माझ्या नावाच्या पुढे हवप आवर्जून लावा असं मी डॉक्टर करंदीकरांना सांगत असतो. प्राध्यापक लावू नका, लावलं काय नाही लावलं काय तो माझा महत्त्वाचा भाग नाही. हवप या शब्दाचा अर्थ हरिभक्त परायण असा होतो. म्हणजे हरीच्या भक्तीमध्ये सदा जो परायण आहे त्याला हरिभक्त परायण असे म्हणतात. त्या नावाचा अपभ्रंश करून लोक काहीही म्हणू शकतील, परंतु हरी म्हणजे भगवंत आणि भक्त, हरिभक्त म्हणजे त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारा आणि त्या एकरूपतेसाठी सदैव जो परायण आहे म्हणजे रत आहे अशा व्यक्तीला हरिभक्त परायण असं म्हणतात. म्हणजे मी हरीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशी एकरूपता माझी किती अंशावर झाली हे सांगता येणार नाही. तर ही हरिभक्ती पूर्णत्वाला जावी आणि हरीशी आपण एकरूप व्हावं हाच उद्देश धरून हा संप्रदाय पुढे चाललेला आहे. या संप्रदायाचे अर्धयू जरी आपल्याला श्री ज्ञानेश्वर महाराज दिसत असले तरी सुद्धा व्यासांचा मागोवा घेत भाष्यकाराते वाट पुसत, किंवा दुसरं त्यांचं असं एक प्रमाण आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गे चालिलो, अशा रीतीने श्री ज्ञानेश्वर महाराज हे जरी आपल्याला वारकरी संप्रदायाचे प्रमुख दिसत असले तरी त्यांच्या आधी आद्य शंकराचार्य आणि त्यांच्या आधी व्यास, महर्षी व्यास, म्हणजे या महर्षी व्यासांचा हा संप्रदाय आहे. म्हणून आज आपल्याला व्यासपीठ अशी उपमा देणं सहजच क्रम प्राप्त आहे.
म्हणून मी हट्ट असा करत असतो की मी खुर्चीवर बसून कधीही प्रवचन करत नाही. प्रवचन करणं हे व्यासपीठावरूनच असतं आणि व्यासपीठावरून बोलताना माझ्यामध्ये श्री व्यासांची कृपा व्हावी, मला व्यासांच्या कृपेने काहीतरी बोलता यावं आणि व्यासांचा जसा जसा अंश रूपाने अंश नसून पूर्णत्वाने अंश हा श्री आद्य शंकराचार्यांमध्ये, तिथून पुढे श्री ज्ञानेश्वरामध्ये, तिथून पुढे माझे सद्गुरू श्री अनाथ महाराज यांच्यामध्ये आलेला आहे आणि त्यांच्या कृपेने मी जे काही या ठिकाणी मांडणार आहे ते आपणा सर्व श्रोत्यांना उपयोगाला यावं. त्यासाठी आपणाला जे आवश्यक असं शारीरिक मानसिक बळ आणि जैविक बळ असावं ते आपल्याला या ठिकाणी प्राप्त हो आणि इथून पुढेही माझ्या या शब्दांचा उपयोग आपल्याला मृत्यू येण्याच्या आत जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी व्हावा अशी मी संत चरणी प्रार्थना करतो आणि आजचा जो प्रमुख विषय आहे त्या विषयाला, मूळ विषयाला हात घालतो. या ठिकाणी आपण आज आमच्याच एका साधकांनी, साधक म्हणणं त्यांना तसं पाहिलं तर साधक हे श्रेष्ठ साधक असं म्हणणं जास्त योग्य आहे. आमच्यामधील काही जे श्रेष्ठ साधक आहेत त्यातील एका भुजबळ महाराजांनी ही ओवी काढून दिलेली आहे. 5व्या श्री ज्ञानेश्वरीमधील अध्याय 5व्यामधील 17 नंबरच्या श्लोकवरची पहिली ओवी म्हणजे 87 नंबरची ओवी ही श्री ज्ञानेश्वरीमधील आहे. 17 नंबरचा जो श्लोक आहे तो तद्बुद्धयास्तदात्मान तनिष्ठ तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तीम ज्ञान निर्धुत कल्मषः असा हा श्लोक आहे. आणि या श्लोकावरची पहिलीच ओवी बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ही ओवी आहे. ही ओवी मी पुन्हा वाचतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. आपण का जन्माला आलो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण जो जन्माला आलो ते ठीक आहे. आपण जन्माला आल्यानंतर आपला जन्मोत्सव लोकांनी साजरा केला, त्याच्यानंतर आपण काही काळाने ते आपल्याला विसरले, आपला आनंद विसरले. हळूहळू हळूहळू पुढे आपण जगत राहिलो, ते आपल्याला जगवत राहिले, काहीतरी आपण करत राहिलो. असं करत 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 सगळे म्हातारे झाले. आता एवढ्या कालावधीचा जर विचार केला, या ठिकाणी जास्तीत जास्त लोक वयस्कर असल्यामुळे तुम्ही फक्त एक क्षण मागे बघा आणि तुम्हाला असं जाणवेल की अरे काल तर मी लहान होतो किंवा लहान होते आणि आज तर मी म्हातारी. माझं आयुष्य सरकन गेल्यासारखं वाटतं. म्हणजे डोळ्याची पापणी लावते एवढ्या वेळात हे आयुष्य गेल्यासारखं वाटतं. या पूर्ण आयुष्यात मी काय केलं? जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आणि जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये मी नक्की काय केलं? आपली धडपड फक्त एकाच गोष्टीसाठी होती, ती म्हणजे जगणं. प्रत्येक जण जगण्यासाठीच जगतोय, पण मरणार आहे हे त्रिवार सत्य आहे. मग घाबरायचं काय असं लोक म्हणतात. काय घाबरायचं त्याच्यामध्ये? मरणार तर आहेच, पण मरणाची भीती सर्वांनाच आहे. ही मरणाची भीती का आहे? कारण अनेक जन्म आपण मेलो म्हणून आपल्याला मरणाची भीती आहे. मरणामध्ये जे दुःख होतं हे दुःख जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. परंतु या दुःखाचा आपल्याला विसर पडलेला आहे. मेल्यानंतर काय होतं तर मेल्यानंतर पुनरावृत्ती होते, म्हणजे पुनर्जन्म होतो. काही लोक तो मानत नाहीत. जे मानत नाहीत त्यांचा हा विषय नव्हे. पुनर्जन्म होतो आणि तो सुद्धा कसा होतो तर तो आपल्या कर्मानुसार होतो. आपल्या कर्मानुसार आपल्या शरीरामध्ये चित्त नावाचा एक अवयव आहे. त्या चित्तामध्ये सगळ्या कर्माचे संस्कार साचले जातात आणि त्यांचा हिशोब होऊन मग पुढचा देह आपल्याला प्राप्त होतो. मग तो कुत्र्याचा होईल, मांजराचा होईल, माणसाचा होईल, देवादिकांचा होईल, हे काही सांगता येत नाही. परंतु त्यानंतर आपला जो जन्म होणार आहे तो जन्म आपल्याला कुठल्या तरी मातेच्या उदरात होतो. तिथून पुढे पुन्हा आपण आयुष्य ते जगू. समजा कुत्रा असेल, मांजर असेल किंवा झाड असेल, काही असेल. त्यानंतर आपण पुन्हा मरतो, पुन्हा जन्म घेतो. असं किती वेळा? एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. हा तुकोबाचा अभंग आहे आणि असाच अभंग श्री नामदेवरायांचा पण आहे. असाच अभंग श्री ज्ञानदेव महाराजांचा आहे. 184 येऊनिया प्रती कोटी फेरे होती कोटी जीवा. आता याचं गणित माझ्या सद्गुरूंनी करून ठेवलं होतं. माझे सद्गुरू हे तिसरी नापास होते, परंतु त्यांनी जे गणित केलं ह्याचा विचार करा म्हणजे ते तिसरी नापास असू शकतात काय असा मलाही फार मोठा प्रश्न आहे. पण खरंच ते तिसरी नापास होते. अत्यंत सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अनेक मोठमोठ्या संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून काम पाहत होते.
परंतु तीव्र वैराग्यामुळे काही कारणाने त्यांनी घरदार सोडून 40 वर्ष वनवास पत्करला. त्या वनवासामध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये, ज्या ठिकाणी आजही मनुष्य जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. त्यांनी केलेल्या तपश्चर्येचं फळ, त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणून मी आज मजेत आहे. तसं बापाने खूप कमवावं आणि पुत्राने उरलेलं आयुष्य आरामात घालावं, तशी माझी स्थिती आहे. नाहीतर मला एवढ्या कमी वयामध्ये, म्हणजे मी कमीच म्हणतो, परंतु या एवढ्या कमी वयामध्ये असं फुकटचं खायला मिळणं म्हणजे हे माझ्यासाठी फारच मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर त्यांच्या त्या तपश्चर्येचं फळ म्हणून मी जे काही आहे ते आहे, आणि जे काही बोलतो आहे ते बोलतो आहे. तर या ठिकाणी आपण हा विचार लक्षात घेणं गरजेचं आहे की 184 योनी या प्रती कोटी फेरे होती कोटी जेव्हा, असं म्हटल्यानंतर एक एक योनी कोटी कोटी फेरा, 1 गुणिले 1 म्हणजे एकच होतं, गुणिले योनी, योनी म्हणजे जीवाचे प्रकार, हे 84 लाख आहेत. 84 लाख म्हणजे 84 वर 5 शून्य, 84 वर 5 शून्य गुणिले कोटी गुणिले कोटी. आता 1 कोटी गुणिले 1 कोटी म्हणजे किती झाले? एका कोटीवर म्हणजे एकावर 7 शून्य असतात. एकावर 7 शून्य गुणिले एकावर 7 शून्य म्हणजे किती झाले? एकावर 14 शून्य गुणिले 84 लाख म्हणजे 84 वरचे 5 शून्य म्हणजे 84 गुणिले 1 म्हणजे 84 आणि त्याच्यावरचे 14 आणि याच्यावरचे 5 एकूण झाले 19 शून्य. 19 शून्यचा आपण हिशोब करूया. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, खर्व, नंतर आता ह्या इथून पुढे जरा एककामध्ये लोकांची थोडीशी गडबड आहे. काही लोकांचा अंदाज वेगळा आहे, काही लोकांचा काही असो. आपण इथूनचं पुढचं गणित थोडंसं मी म्हणतो त्याप्रमाणे घेतलं तरी काय हरकत नाही, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे घेतलं तरी काय हरकत नाही. कारण इथून पुढे मी अनेक लोकांशी याच्यावर विचार केल्यानंतर त्याच्यामध्ये काही खर्व, निखर्व, महापद्म, अंकु, शंकू, जलर्धी, अंत्य, मध्य आणि परार्ध अशी ही गणित आहे. बरोबर आहे? खर्व, निखर्व, महापद्म, अंकु, शंकू, जलर्धी, अंत्य, मध्य, परार्ध. परार्ध हे जगातलं मापनामधलं सगळ्यात शेवटचं एकक आहे. परार्ध आता 19व्या शून्यावर आपण परार्ध घेतलंय म्हणजे एक घर मागे सरकावं लागेल, म्हणजे 840 परार्ध. 840 परार्ध वेळा आपण जन्मलो, 840 परार्ध वेळा मरणार आणि मग आपल्याला मनुष्यदेह येणार. किती? 184 येऊनिया प्रति कोटी फेरे होती कोटी जीवा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. मग आता एवढ्या काळानंतर मिळालेला मनुष्यदेह करायला काय पाहिजे सांगा मला? काय करायला पाहिजे या देहात येऊन? नरजन्म हा अत्यंत दुर्मिळ मांडलेला आहे. कुठलंही शास्त्र उलगडून बघा, मनुष्यदेह अत्यंत दुर्मिळ मांडलेला आहे. आपण नुसतं ऐकतोय, आपण नुसतं वाचलेलं असेल, परंतु या मनुष्यदेहाची प्राप्ती आपल्याला किती दुर्मिळ आहे हे कळणं फारच अवघड आहे. त्याला काकताल न्यायाने हा जन्म मिळाला असं म्हटलं जातं. काकताल न्याय म्हणजे टाळी वाजवली कोणी? आंधळ्यानी टाळी वाजवली आणि त्याच्या हातामध्ये कावळा आला. हे किती अशक्य आहे? इतक्या अशक्य रीतीने मनुष्यदेह मिळतो. पण ह्याचं गणित जे तुकोबांनी लिहून ठेवलेलं आहे, श्री ज्ञानदेवांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला 840 परार्ध वेळा जन्मावं लागेल, मारावं लागेल, तेव्हा मनुष्यदेह येतो. मग काही लोक म्हणतात नाही हा मेला आणि त्याचा आजा पांजा पोटी आला, असं काहीतरी म्हणतात लोक. मग हे खरं का खोटं? तर त्याच्यावर मी फार विचार केला. त्यानंतर मी असा विचार केल्यानंतर मला हे लक्षात आलं की ठीक आहे, त्या लोकांचंही म्हणणं आपण काही ग्राह्य धरायला काही हरकत नाही की आजा पांजा पण येऊ शकतो, तर येऊ शकतो. मनुष्यदेह नक्की कधी येतो ह्याचं कॅल्क्युलेशन आहे, ह्याचं एक गणित आहे, शास्त्रामध्येच आहे. मी जे काही बोलतो हे सर्व शास्त्राला धरून बोलतो, प्रमाण देव अथवा न देव. परंतु माझं बोलणं जे आहे ते वेदशास्त्राच्या बाहेर, वेदबाह्य बोले तो पाखांड. म्हणजे मी वेदबाह्य काही बोलणार नाही, कारण मी वेद शिरोधार्य मांडणारा मनुष्य आहे. तर या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा जो मनुष्य देह मिळतो हा कधी मिळतो? तर पाप पुण्य समसमान मनुष्य देहाची उत्पत्ती होते. पाप आणि पुण्य जेव्हा समसमान होतं तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो. म्हणजे तुम्ही आम्ही या ठिकाणी सगळे जे बसलेले आहेत प्रत्येकाचं पाप पुण्य समसमान आहे. तुम्ही मनुष्य आहात काय? होय. मी आहे काय? आहे. म्हणजे तुमचं पाप आणि माझं पाप, तुमचं पुण्य आणि माझं पुण्य समसमान आहे. मग हा नीच हा उच्च असा काही भेदच नाही. जेवढे मनुष्य देहात आले प्रत्येकाचं पाप पुण्य समसमान आहे. तरी सुद्धा प्रत्येकाच्या वागण्यामध्ये, प्रत्येकाच्या क्रियेमध्ये, प्रत्येकाच्या कर्मामध्ये फरक दिसतो, तारतम्य त्याच्यात काही ना काही सापडतं, त्याच्यामध्ये काही ना काही बदल सापडतो. मग असं का? तर त्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त असू शकतं. म्हणजे एखाद्याचं 100 पाप आणि 100 पुण्य, दुसऱ्याचं 150 पाप आणि 150 पुण्य असं होऊ शकतं. एखाद्याचं 200 पाप आणि 200 पुण्य, एखाद्याचं 25 पाप आणि 25 पुण्य असं होऊ शकतं. म्हणजे संख्येमध्ये कमी जास्त होऊ शकतं.
पण पाप पुण्य समान झालं की मनुष्य देह येतो. आणि जर पाप अधिक असेल तर नरक योनींमध्ये प्रवेश होतो. कुत्रा, श्वान, शुक्रादी ज्या योनी आहेत यामध्ये प्रवेश होतो. आणि पुण्य अधिक असेल तर देवादिकांचे शरीर प्राप्त होतात. त्याच्यामध्ये गंधर्व, इंद्र, चंद्र अशा प्रकारे असंख्य जे उच्च स्वर्ग आहेत त्या स्वर्गामध्ये त्यांची गती होते आणि त्या ठिकाणी त्याला जन्म होतो. परंतु जेव्हा केव्हा त्याचं पुण्य संपतं तेव्हा क्षीणे पुण्यम मर्त्य लोकम विशंती या नियमाप्रमाणे पुन्हा त्याला मृत्यूलोका द्यावं लागतं. परंतु हे नक्की लक्षात ठेवा की पाप पुण्य समान झालं की मनुष्य जन्म. मग बघा तुम्ही मरण्याच्या आत काय करा, कॅल्क्युलेशन करून ठेवा. पाप पुण्य किती झालंय, पाप एवढं, पुण्य किती झालं एवढं, चला आता बरोबर एवढं करूया. तुमचं पुण्य अधिक झालं असेल ना तर मग तुम्हाला जर मनुष्यच म्हणून परत यायचं असेल तर पाप करा थोडं. पण सांगताच येत नाही ना. ज्याला तुम्ही पुण्य म्हणता ते पुण्य असेल काय, ज्याला तुम्ही पाप म्हणता ते पाप असेल काय. तुम्हाला काय वाटतं पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय? या देहाला आपण मी समजतो, या देहाला आपण मी समजतो. जन्माला आल्यापासून याला मी समजत आलोय. आणि हा देह आपण मातेच्या उदरात घेतलाय. हा देह कुठं घेतला आपण? या देहाची प्राप्ती आपल्याला केव्हा झाली? मातेच्या उदरात झाली. 25 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्षापूर्वी, काहीतरी वर्षांपूर्वी मातेच्या उदरात त्याची आपल्याला प्राप्ती झालेली आहे. आणि हा देह आपण सोडणार हे नक्की आहे. तुम्ही सोडणार आहे का यम तुमच्याकडून हिसकावून घेणार आहे? नक्की काय होणार आहे? कोण आहे का इथं बसलेला की मी देह सोडणार आहे? असं कोणीच नाही. आपण सोडणार नाही, यम आपल्याकडून हिसकावून घेणार आहे. यमाचा जो ठोका आहे तो फार जबरदस्त आहे, हे की नाही? यमाचा मी अनेक लोकांना हेच सांगत असतो की बाबा तुम्ही श्रीगुरु करा, सद्गुरु करा, म्हणजे यम तुम्हाला जाचणी देणार नाही. कारण की यमाने शिकवण्यापेक्षा सद्गुरूने शिकवलेलं बरं. यम शिकून देईल तुम्हाला की हा देह तुमचा नाही. यम काय करेल, त्याच्या दूतांकरवी तो तुम्हाला हातही लावत नाही. तो म्हणतो ह्याला काय हात लावायचा, पण तो त्याच्या दूतांना पाठवतो आणि याच्यातून आपल्याला वेगळं करतो. म्हणजे हे शरीर खाली राहतं, त्याला एकतर काय करतात, जाळतात, पुरतात किंवा कुत्रे मांजरे खातात, किंवा नाही झालं तर सडून बारीक बारीक किडे मकोडे खातात. आत्ताच आहे त्याच्यामध्ये. आत्ताच हे शरीर म्हणजे काय, बारीक बारीक असंख्य जीवाणूंपासून बनलेलं हे शरीर आहे. या शरीराची ही जी आपल्याला चांगली स्थिती वाटते ही खोटारडी आहे. 1 लाख सूक्ष्म जीव एका चौरस इंचावर आपल्या राहतात. फॅमिली डॉक्टरचं तुम्ही वाचत असाल तर त्याच्यामध्ये वीणा तांबे जे आहेत त्यांनी लिहिलं होतं. आता मला काही अभ्यास नाही पण त्यांनी लिहिलं, त्यांच्या लिहिलेलं मी वाचलं एकदा, की या ठिकाणी आपण जर कुठलाही हात घेतला, समजा हातावर एक चौरस इंच आकार घ्या, त्याच्यामध्ये 1 लाख सूक्ष्मजीव राहतात. वर अख्खं शरीर म्हणजे असंख्य पेशी बनलेला सांगाडा आहे. रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, चर्म घातलेवरी कुर्म कीटकांचा सांधा. हे काय आहे? हे असं शरीर आहे. आणि हे शरीर घेऊन आपण वावरतोय जगामध्ये आणि या शरीराला आपण म्हणतो मी आहे. कोण आहे? मी आहे. मी समजून आपण वावरतो. आणि याच्यावर श्री ज्ञानेदेव महाराज असे म्हणतात की मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटती. या देहाला एकदा मी म्हटलं की आपल्याला कोटी ब्रह्मदेवाच्या हत्येचं पाप लागतं. मला सांगा तुम्ही किती पुण्यवान असले, उपयोग काय? म्हणजे आपली याच्यानंतर रवानगी कुठे आहे? आपल्या नावाच्या पुढे वै जरी लिहिलं, कै जरी लिहिलं तरी आपण नक्की कुठे आहेत? न लिहावं लागणार आपल्या पुढे नाव. न म्हणजे नरकवासी. लोकांनी काय लिहू दे, आपण कुठे जाणार ह्याला किंमत आहे. आपल्या जाण्याला किंमत आहे. काय लिहिलंय आपल्या नावापुढे हे महत्वाचं नाहीये. आणि या देहाला मी म्हटल्यानंतर आपल्याला कोटी ब्रह्मदेवाच्या हत्येचं पाप लागतं असं श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. कोटी ब्रह्मदेव हे नुसतं ऐकायला बरं आहे. ब्रह्मदेव म्हणजे कोण? या सृष्टीचा उत्पत्ती करता. ही सृष्टी ज्याने बनवली, ही सृष्टी ज्याच्या इक्षणने झाली, म्हणजे ज्याने इक्षण आलोचन केलं, त्यानंतर ही जी सृष्टी उत्पन्न झाली तो देव म्हणजे ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवाचाच दुसरा अवतार किंवा ब्रह्मदेवाचाच दुसरा भाग म्हणजे विष्णू, आणि विष्णूचाच दुसरा भाग म्हणजे शंकर. असे हे 3 देव एकच गुणी देवा त्रयी लाविली. एकच देव 3 रूपाने 3 गुणांमुळे भासतो. जो ब्रह्मदेव तोच विष्णू आणि जो विष्णू तोच शंकर. असं असताना आणि या ब्रह्मदेवाच्या असे किती मोजायचे? कोटी. जगाचा उत्पत्ती करता अशा कोटी ब्रह्मदेवाच्या हत्येचं पाप मिरवण्यामध्ये काय आनंद आहे? पण माहित नाही, कळत नाही. जसं आईने मुलाला सांगितल्याशिवाय कळतं का की इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. आई जशी शिकवते तशी माऊली आपल्याला शिकवते की बाबा रे, या देहाला मी म्हणशील तर काय होईल? कोटी ब्रह्मदेवाच्या हत्येचं पाप लागेल. मग हे पाप घेऊन मरशील
तर यम पुढे काय करेल, अनेक यातना यम करविल, तेथे कोण सोडील तुला, तिथे कोण सोडील तुला. मग ते जर तुला नको असेल तर आता सावध हो, नको नको मना कुंतू माया जाय, काळ हा आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनी. हे संसार रूपी चक्र ज्याच्या हातात आहे, अशा भगवंताशिवाय आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. हाच अशाच प्रकारचा एक अभंग श्री ज्ञानदेव महाराजांनी लिहिला आहे. पूर्वजन्मी मी पाप केले ते बहुत विस्तारले, विषय सुख नाशिवंत भोगिता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले, धर्म जागो सदैवचा जेव्हा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे मी नाव उच्चारे, माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे ही तर सुखाची मांडणी, एकलाच मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. कुंभपाक नावाचा एक नरक आहे, वेगवेगळे नरक आहे. त्यातला मधला ह्या यमाचे असे वेगवेगळे, जसं तुम्ही वॉटर पार्कला कधी गेले असाल तर वॉटर पार्कमध्ये वेगवेगळे राईड्स असतात. मी गेलेलो नाही अजून, पण ऐकलेलं आहे. तर ह्या वॉटर पार्कमध्ये वेगवेगळे राईड्स, रेन डान्स किंवा असं काहीतरी भलतं 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 वेगवेगळे प्रकार असतात. तसं यमाच्या ठिकाणी पण असेच वेगवेगळे राईड्स आहेत, ते आपल्याला देतात. ते कुंभपाक चाचणी त्यातलं एक राईड आहे. म्हणजे तुम्ही तिकडं भोगायचं तो एक, जसं उकळत्या त्याला टाकणे, हत्तीच्या पायाखाली तुडवणे, असे वेगवेगळे राईड्स देतात आपल्याला. आणि मग असे सगळे भोगले की मग पुन्हा दुसरा देह प्राप्त होतो. तर अशी ही यमाची चाचणी, असा हा आपला मनुष्य देह, आणि आपण त्याचं काय करून घेतलं, मातेरे करून घेतलं. मनुष्य देहात आल्यावर काय करायला पाहिजे होतं. माझं तर मत असं आहे, म्हणजे या मतावर तर ठाम आहे की मुलाला पाळण्यात घातलं की त्याला काय शिकवावं, परमार्थ शिकवावं. त्याला पोट भरायचं शिकू नका. पोट भरेल का नाही भरेल, अन्न धन मान हे तो प्रारब्ध अधीन जाण, असा तुकोबाचा अभंग आहे. त्याच्या प्रारब्धाने तो मिळविलच, ते त्यात काही विशेष नाहीये. मग त्याने कष्ट करू नये का, मी असं म्हटलेलं नाही. कारण लोक फार लगेच आक्षेप घेतात. लोक म्हणतात की नाही, तुकोबाने असं सांगितलं आणि लोकांना सगळ्यांना बिनकामाचे सगळे रिकामटेकडे करून ठेवले. असं काहीच नाहीये, असं काही झालेलं नाही. मी नोकरी करतो ना, मी रोज सगळे व्यवसाय करतो ना, माझ्या याच्यामध्ये कुठे खंड पडलाय का, नाही. तर हे लक्षात घ्या की हा जो फेरा आहे, या फेऱ्यामध्ये आपण कुठे आहोत सध्या, आपण मनुष्य देहात आहोत. मनुष्य देहालाच फक्त ही अक्कल आहे, बाकीच्या देहामध्ये करता येत नाही. कुत्रा मांजर डुक्कर झाल्यानंतर राम नाम म्हणू शकत नाही. किंवा काही लोक म्हणतात की नाही, फक्त मनुष्य देहात येतं, मग देवादिकांच्या देहामध्ये काय येऊ शकत नाही. असा एक प्रश्न तयार होतो की देवादिकांना काय हरकत आहे करायला, पण त्यांनाही ते करता येत नाही. त्याची एक वेगळी मीमांसा आहे. आपल्याला तो आता विषय नसल्यामुळे मी तो बोलत नाही. परंतु फक्त मनुष्य देह हा एकमेव देह असा आहे की ज्या देहामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करता येते. भगवंत म्हणजे काय, त्रिलोकाला अधिष्ठान असलेलं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असे म्हणतात, आणि हे ब्रह्म म्हणजेच भगवंत. तर या ठिकाणी हा जो विषय आहे तो ब्रह्माचा विषय आहे. त्याला शरीराच्या संबंधाने आत्मा असं नाव आहे. आपण जे शरीर घेऊन फिरतो आहोत हे शरीर काळाचं आहे. हे शरीर कोणाचं आहे, आपलं नाही. आपण त्याला आपलं समजतो, हा गुन्हा आहे. आणि हा गुन्हा जर आपण पुन्हा पुन्हा केला तर आपलं फार मोठी हालत होईल. आणि हा गुन्हा आपण केला, आपल्या मुलाबाळांनाही शिकू नका. म्हणून पाळण्यात मुलाला घातलं की त्याला शिकवावं, बाबा रे हा देह तुझा नाही, हे त्याला सांगावं. मदालसा नावाचा श्री ज्ञानदेवांनी एक अभंग लिहिलेला आहे. 2-3 अभंग आहेत. मदालसा नावाचं रूपक करून अभंग लिहिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं लिहिलंय, ती जी स्त्री आहे मदालसा, ही तिच्या मुलाला पाळण्यात घालते. आणि पाळणा काय म्हणते, पाळणा असं म्हणते, रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, चर्म घातले वरी कुर्म कीटकांचा सांधा. त्याला शिकवते पाळण्यातल्या मुलाला. आपण 20 वर्षाचा पोरगा झाला तरी त्याला कळणार नाही म्हणतो, अरे कळणार नाही. मदालसा त्याला पाळण्यात घातल्यानंतर शिकवते. पाळण्यातल्या मुलाला मम्मी डॅडी किंवा असं काहीतरी शिकवलं तर कसं शिकतं पोरग, शिकतं का नाही, शिकतं ना, काहीही शिकतं. मग त्याला हे का नाही शिकता येणार, त्याला हे पण शिकता येईल. आपण शिकवत नाही, हा आपला भाग आहे, आपली चूक आहे ती. जर पाळण्यातल्या मुलाला तुम्ही आई बाबा असं काहीतरी म्हणायला शिकवता, काहीही शिकू शकता, तर मग त्याला हेही शिकू शकता की बाबा रे मनुष्य हे देह दुर्मिळ आहे. मनुष्य देह दुर्मिळ असल्यामुळे या जन्मात आल्यानंतर फक्त तू पहिलं विचार कर की तू इथे का आलास, या गर्भवासामध्ये तू का आलास. म्हणजे मातेच्या उदरकुहरी सुनी विष्टेच्या दाथरी जठरी नवमासवरी कष्टला जय. काय झालं तुझी अवस्था, तू मातेच्या उदरात कष्टलास. अशा तुझ्या या अवस्थेनंतर तू जन्माला आलेलाच आहेस. आणि जन्माला आल्यानंतर काय झालं, जेव्हा तू जन्माला आला तेव्हा काय झालं, आकांतू ते जननीये दुःखे धाय मोकली.
जेव्हा हा निर्माण होतो तेव्हा स्त्रीला फार दुःख होतात आणि त्या बाळाला सुद्धा अत्यंत वेदना होतात. त्यामुळे रडण्यापलीकडे तर काही करत नाही. कालांतराने हळूहळू हळूहळू त्याचा प्रभाव कमी होत गेला की मग तो सेटल होऊन जातो. म्हणजे त्याला इथे जगामध्ये बरं वाटायला लागतं, जसं आपल्याला आता बरं वाटतं. मग हे आयुष्य अख्खं आपण असं घालवतो आणि एक दिवस मरण्याची वेळ येते. आणि मरण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा यमदूत काहीच म्हणत नाही. तो म्हणत नाही तुझा बँक बॅलन्सची व्यवस्था केली काय, मुलाबाळांची व्यवस्था केली काय. आपण आधी तयारी करून ठेवतो, हा भाग निराळा, तू मृत्यूपत्र लिहिलं का नाही किंवा असं काही तो विचारतच नाही. त्याला वेळ नाही विचारायला, त्याला वेळ नाही. त्याचं टायमिंग फिक्स आहे. तुमच्या आणि माझ्या मारण्याचा टायमिंग फिक्स आहे. त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. फारच बदल करायचा झाला तर एखादा अवतारी महापुरुषाने जर कृपा केली किंवा त्यांच्यासाठी म्हणून एखाद्या साधूंच्या कृपेने जर कोणी वाचलात काही काळापुरता तरच वाचू शकतो. परंतु मृत्यू हा अटळ आहे आणि हेच जगातलं सर्व सत्य आहे. मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू येण्याच्या आत आपल्याला काय करायचं हे कळणं यालाच परमार्थ असे म्हणतो. परमार्थ म्हणजे काय? मृत्यू येण्याच्या आत काय करायचं हे कळणे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी 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 म्हणजे टक 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 म्हणजे तो वाट पाहतोय की अजून किती आहे अवकाश. ज्या क्षणाला हा मृत्यू येईल तेव्हा आपला विषय संपलेला असेल. त्यानंतर जे काही आपण कर्म केले, जे काही आपण समजलो, त्याचे सगळ्याचे संस्कार चित्तामध्ये घेऊन आपण पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये अडकणार आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुनरपी 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 जननी जठरे शयनम. किती वेळा? पुनरपी पुनरपी. पुनरपी म्हणजे पुन्हा पुन्हा. किती वेळा? 840 परार्ध वेळा जन्मा मरा. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा पावे फजिती. म्हणून जीव भ्याला, म्हणून जीव भ्याला. का नाही? का नाही भ्याला? अरे भ्यायला का कोण भेटोय? मरतो ना, मरायला काय एवढा विशेष आहे काय? कोणी मरू शकतंय. जीव भ्याला का? जीव भ्याला तर शरण गेला विठूशी. विठूला शरण कोण जाऊ शकतो? विठोबाला शरण जाणं हे कोणाचेही भाग्य नसतं. विठोबाला शरण जाण्यासाठी काय लागेल? जीव भ्याला पाहिजे. जीवाला भीती वाटली पाहिजे. हा जन्म मरणाचा फेरा आहे, याला भीती वाटली पाहिजे. जन्म मरणाचा फेरा हे जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. बाकी जगातलं काहीच मोठं दुःख नाहीये. अरे खायला नाही मिळालं तरी चालेल, काही भीती नाही. पण जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलो हे फार मोठं दुःख आहे. आणि हे दुःख ओळखून घ्यावं लागतं. मला त्या दुःखाची ओळख सांगायची म्हणजे माझा बराच वेळ जाईल, कारण आपला विषय थोडासा त्यांनी घेतलेल्या ओळीप्रमाणे निराळा आहे म्हणून. परंतु हे लक्षात घ्या की आपलं जे दुःख आहे ते जगातलं सर्वात मोठं दुःख आहे. त्याला आत्यंतिक दुःख असं म्हणतात आणि ते म्हणजे जन्म मरणाचा फेरा. आणि जन्म मरणाचा फेरा जर आपल्याला चुकवायचा असेल तर एका भगवंताला शरण गेल्याशिवाय, एका भगवंताची प्राप्ती करून घेतल्याशिवाय कधीही हा फेरा चुकत नाही. आणि त्यासाठी, त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी आपल्याला जे लागतं त्याचा पहिला अभ्यास या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये आहे. तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. तुम्हाला मी जर सांगितलं केंजळे काका, काय केंजळे काका यांना जाऊन तुम्ही भेटा आणि त्यांच्याकडून 100 रुपये घ्या आणि त्या 100 रुपयाचे सगळ्या लोकांना पेढे आणून वाटा. आता यापैकी इथे बसलेल्यापैकी किती लोक असं करू शकतील? काय मी अवघड सांगितलं? काही किती सोपं काम आहे. केंजळे काकांना भेटायचं, त्यांच्याकडून 100 रुपये घ्यायचे. मी त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही काळजी नका करू, ते देतील तुम्हाला. बरं जाऊ द्या, तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायला लाज वाटत असेल, तुम्ही 100 रुपये, मी तुम्हाला 100 रुपये देतो, ते 100 रुपये घ्या, केंजळे काकांना द्या आणि त्याचे पेढे त्यांना वाटायला सांगा, ते वाचतील. तुम्ही म्हणाल वाटतील का नाही वाटतील, जाऊ द्या, वाटलं किंवा नाही वाटलं, पण ते केंजळे काकांना 100 रुपये देऊन टाक. एवढंच करा बरं. किती लोक करू शकतील इथे बसलेले लगेच एका मिनिटात? यासाठी पहिल्याच सगळ्यात महत्वाची पायरी, ज्यांनी कोणी हात वर केले याचा अर्थ त्यांना केंजळे नावाची व्यक्ती माहितीये असा अर्थ होतो तयार. पण ज्या केंजळेंना मी सांगितलं ते केंजळ्याला तुम्ही ओळखतच नाही. केंजळे नावाची व्यक्तीच अस्तित्वात नाही, कोणाला नेऊन देणार ते? असं जर असेल तर असो, केंजळे नावाची व्यक्ती जर अस्तित्वात असेल तर त्या केंजळे नावाच्या व्यक्तीला पहिलं काय केलं पाहिजे? शोधलं पाहिजे आणि मग त्यांना 100 रुपये दिले पाहिजे. जर केंजळे नावाची व्यक्ती नसेलच तर त्यांना देऊन काय उपयोग आहे? हा, ती व्यक्तीच अवेलेबल नाही तर मग त्यांना 100 रुपये देण्याचा प्रश्न येतो कुठे? बरोबर आहे का नाही? अगदी तसंच आपण जे परमार्थ करतो ते परमार्थ करणे म्हणजे भगवत प्राप्ती करणे. आता हा भगवंत नावाचा काहीतरी प्रकार आहे, हा उपलब्ध असला पाहिजे ना. जर भगवंत नाहीच आहे तर त्याच्याशी व्यवहार करण्याचा प्रश्न येतो कुठे? नाही का? आता जे काही चाललं सगळे डोळे आंधळे आहेत, सगळे आंधळ्याचा बाजार आहे. भगवंत आहे
आणि चाललो. कुठे माहिती, कुठे भगवंताची? मला सांगा, इथे बसल्या एकाने तरी भगवंत पाहिलाय का माझ्या सकट? तुम्ही म्हणा, महाराज तुम्ही तरी असं म्हणू नका, आम्ही तर असं समजतोय तुम्ही पाहिलाय, नाही का? भगवंत असं म्हणते. मला हे माहिती आहे की मी जेव्हा भगवंत असा शब्द उच्चारतो तेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये वेगवेगळे भाव उमटतात. ज्यांना विष्णूविषयी प्रीती आहे त्यांना असं वाटतं भगवंत म्हणजे काय? शंख, चक्र, गदा, पद्म, कमळ, नाही का? म्हणजे एका हातामध्ये कमळ आहे, एका हातामध्ये शंख आहे, गदा आहे एका हातामध्ये, चक्र आहे एका हात. असं स्वरूप लगेच समोर दिसतं. भगवंता आपण लगेच करतो ना, बुद्धी मन लगेच शरण जातं. पण हे सगळ्यांच्या हृदयात आहे का? असं सगळ्यांच्या मनाने बुद्धीने असं घेतलंय का? नाही. काही लोक शंकराची भक्ती करतात, मग त्याच्या समोर लगे पिंड किंवा जटाधारी किंवा जटेमधून गंगेचा उगम होणारा असं काहीतरी समोर येतं. म्हणजे भगवंत असं म्हणतात क्षणी इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये बुद्धीमध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि ह्याच्या बाहेर जर गेलो तर ह्याच्या बाहेरच्या लोकांमध्ये म्हणतील हे बावळट लोक, त्यांना काय उद्योग नाही, म्हातारे झालेत सगळे, त्यांना काय काम धंदा नाही, यांना कामाला लावा कुठे, नाही तर शेवटचा कार्य जाऊ दे, म्हातारे जाऊ दे, काय करायचं करू द्या, कशाला नादी लागतात त्यांच्या. काय तर म्हातारे ह्याच्यापेक्षा फार चविष्ट असतात. ते म्हणतात जगात देवच नाहीये. तू शोधलं कधी? पुण्यातले असे भारी भारी दिग्गज आहेत, मला माहित आहेत, त्यांची नावं सांगत नाही तुम्हाला. असे दिग्गज आहेत, ते म्हणतात जगात देवच नाहीये. असू दे, काय हरकत नाही, नाही तर नसू दे ना, काय हरकत आहे. एखादा म्हटला सूर्य तळपतच नाही, ठीक आहे, नाही तळपत नाही तळपत, आपल्याला काय फरक पडत नाही. सूर्य काळा आहे, मी म्हटलं सूर्य काळा आहे, ठीक आहे, काळा तर काळा, माझ्या काळ्या म्हणण्याने तो काळा होईल का? मी तळपत नाही म्हटलं तो तळपणार नाही का? तसं एखादा म्हटला देव नाही तर नाही तर नाही. आम्ही कशाला वाद करत बसू तुझ्याशी? मूर्खाच्या नादी कधी लागू नये, गाढवाच्या मागे कधी जाऊ नये, नाही का? म्हणजे असं काही करू नये. तर ह्या लोकांच्या नादी लागू नका तुम्ही, कोणी लागत असेल तर. हा जो भगवंत आहे, या भगवंताशी तुम्ही जर व्यवहार करायचा ठरवला तर भगवंत असायला पाहिजे. पहिली गोष्ट, ज्या अर्थी साधू संत, तुम्ही म्हणाल ह्याला असायला पाहिजे, मग कसं काय असेल? ज्या अर्थी साधू संत सांगतायत त्या अर्थी काहीतरी असावं. तुम्हाला साधू संतांवर काय विश्वास ठेवा? नका ठेवू, नका ठेवू ना. मला एक सांगा, तुमच्या बापाने, बाप हा शब्द लोकांना राग येतो, वास्तविक बाप हा शब्द चांगला आहे, वाईट नाही. ज्ञानदेव महाराज प्रत्येक अभंगाच्या शेवटी बाप रखमादेवी असं म्हणतात. बाप हा शब्द अत्यंत पवित्र शब्द आहे. म्हणून तुमच्या बापाने तुम्हाला जे काही संपत्ती दिली, उदाहरणार्थ तुमची शेती असं धरा, तर बापाने सांगितलं हा इकडे रे, आता मी मरणार आहे, म्हणजे जवळ आलंय माझं, त्यामुळे तू आता एक काम कर, हे बघ मी तुला माझी शेती दाखवून ठेवतो. माझी म्हणजे आता माझी राहिली नाही, आता ही तुझी होणार आहे. तर तुझी जी शेती होणार आहे ही बघ, हा बांध आहे, ह्या बांधाच्या पलीकडले आपलं नाही, ह्या बांधाच्या पलीकडलं दुसऱ्यांचं आहे. म्हणजे हे इथून अलीकडे पाटील, तिथून अलीकडे पाटील, तिकडून अलीकडे पाटील, इकडून अलीकडे पाटील, ह्याच्या पलीकडे आपला विषय नाहीये, तू लक्षात घे. ते म्हणाल कशावरून असं म्हणतो का पोरगा? तर म्हणतो जरा सरकू का तो बांध, सरकू का, असाही तो विचार करेल. बाप सांगतो असलं काही उद्योग करू नको, विनाकारण वादविवाद नको, पण बांध पाहून घे सगळे, शेताचे सगळे बांध किंवा आपल्या जागेचे सगळे बांध, हे सगळे तो पाहून घेतो. कुठल्या बँकेत किती आहेत काय सगळं बाप त्याला सांगून देतो. काही गोष्टी सांगतो की बाबा रे हे बघ मी तुला आत्ता देणार नाही, मी मेल्यावर आपोआप तुला ट्रान्सफर होतील सगळे, असेही काही लोक व्यवस्था करून देतात. म्हणजे काय विनाकारण त्याने लाद घालून बापाला हकललं तर काय करणार, अशी पण लोक काळजी घेतात. असो, पण या ठिकाणी तो त्याची सगळी माहिती देतो. मग मुलगा फारच विचित्र असला तर तो काय म्हणतो, हे काय आपल्याला पटलेलं नाही. विचित्र म्हणण्यापेक्षा हुशार म्हणा. तो म्हणतो की नाही ह्याचा 7-12 दाखवा. जर ह्याचा 7-12 दाखवला, 7-12वर जर माझं नाव तुमचं नाव असलं तरच मी मानेल की ही जमीन माझी, नाही तर मी मानणार नाही. हुशार मुलगा असं म्हणतो. आणि मग त्याचा बाप म्हणतो चल ठीक आहे बाबा, चल तुला दाखवतो, मग माझ्या नावावर करून द्या. मग त्याच्या नावावर करून देतो, मग ती जमीन त्याची होते. बरोबर आहे, हीच पद्धत आहे ना जगामध्ये, बरोबर ना, अशीच पद्धत आहे. आता एक सांगा, भगवंत नावाचा कसा काहीतरी एक संपत्ती आहे. भगवंत ही काहीतरी संपत्ती आहे जी सुखकारक आहे, सुखरूप आहे, आनंद रूप आहे, ज्याच्याकडे सगळेजण शरण जाऊ शकतात, ज्याच्या आश्रयाला सगळे जाऊ शकतात, अशी काहीतरी एक संपत्ती आहे भगवंत. या भगवंताचं तुम्हाला प्राप्ती करायची, हे भगवंत तुम्हाला भेटायचं आहे. मग कोणीतरी मध्यस्थ नको काय?
जसा बापाने मुलाच्या नावावर जमीन ट्रान्सफर केली, त्याच्या बापाने त्याच्या नावावर, त्याच्या बापाने त्याच्या नावावर, असं करत चाललं का नाही सगळं? त्याच रीतीने भगवंतापासून म्हणजे भगवंत नावाची संपत्ती ती आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर मध्ये कोणीतरी बाप पाहिजेच ना. नको नको, तुम्ही माय बाप साधू संत जीवलग असायला पाहिजे. पण हे जे बाप आहेत, या बापाच्या व्याख्येमध्ये कोण येतात तर साधू संत येतात. संत हे आपले काय आहेत? बाप आहेत. ते बाप का? कारण की ते सांगतात की बाबा रे, तू जे काही जगतोस, तू जे काही करतोस, हे करणं नसून, ही संपत्ती खरी नसून भगवत संपत्ती खरी संपत्ती आहे. भगवंत हीच खरी संपत्ती आहे. संसार ही काही खरी संपत्ती नाहीये. हे मृगजळवत हे संपणाऱ्या गोष्टी आहेत. पण भगवत नावाची जी संपत्ती आहे, ही संपत्ती तुला मी देतोय. तर आता जर मुलगा जर सरळ असला, जास्त काही बापावर फार श्रद्धा असेल, तो म्हणतो तुम्ही सांगितलं, मी ऐकलं, माझ्यासाठी संपत्ती आता काय आहे? भगवंत हीच संपत्ती आहे आणि मी त्या भगवंताचीच प्राप्ती करून घेईन, तीच संपत्ती मी रक्षण करीन. आता बाप जर पक्काच असेल तर भगवंताची त्याला प्राप्तीच करून देतो. त्याच्या 7/12 त्याच्या नावावर कोण टाकतो, म्हणजे त्याला अधिकार देऊन टाकतो. हा घे चल, ही तुझी संपत्ती, नाही का? म्हणजे या सगळ्यावरून आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की भगवंत नावाची वस्तू नाही असे म्हणणाऱ्या लोकांना त्यांचा बाप आहे का माहिती? त्यांच्या बापाने त्यांची संपत्तीची ओळख करून दिली का नाही दिली? ज्यांना बापच नाहीत अशा लोकांनी देव नाही असं म्हणणं ठीक आहे. परंतु ज्यांना बाप आहे त्या अशा साधू, अशा लोकांनी, अशा साधकांनी त्या बापाचं म्हणणं ऐकलं पाहिजे. साधू संतांचं म्हणणं ऐका. साधू संतांनी कुठे लिहिलंय देव नाही? सांगा मला. एका जरी ठिकाणी साधू संतांनी असं लिहिलं असेल की देव नाहीये, भगवंत नाहीये, तर मी जे म्हणेल ते करेल, तुम्ही म्हणाल ते करेल. कोण म्हणतं याला किंमत आहे? ओसामा बिन लादेन म्हटला की भगवंत नसतो, विष्णू नसतो, त्याच्या मानण्याला काय किंमत आहे? बराक ओबामा जरी म्हणला देव नसतो तरी काय किंमत आहे? त्याला किंमत नाही काय. ह्या रोडमध्ये चाललेला झाडू मारणारा एखादा मनुष्य तो म्हणला, किंवा म्हणजे जगातला प्रसिद्ध व्यक्ती असो किंवा कुप्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध असो, कोणी जरी म्हटलं देव नाही तर त्यांच्या शब्दाला किंमत कुठे आहे? साधू संत म्हणतात म्हणून त्यांच्या शब्दाला किंमत आहे. आणि ती किंमत का असावी? जर आपल्याला भगवंत खरेच कळले तर. आणि भगवंत कळून घेणं याचंच नाव भगवंताचं ज्ञान करणे आहे. भगवंताचं ज्ञान करा. जसं केंजळे काकांचं तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि मग पुढचा व्यवहार 100 रुपये देणे. म्हणून पहिल्यांदा पहिली पायरी काय असते? ज्ञान. ज्ञानाशिवाय जगामध्ये दुसरा पुढचा व्यवहार होऊच शकत नाही. ज्ञानमयी असं नाव दिल्यामुळे फारच मला आवडलं, हे का नाही? ज्ञानमय होणे हे जरा पुढचा भाग आहे. परंतु आधी ज्ञान हा शब्द आहे. ज्ञान म्हणजे कुठल्याही व्यक्तीशी जेव्हा आपल्याला व्यवहार करायचा असतो तेव्हा त्या व्यक्तीचं, त्या पदार्थाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. एखाद्या स्त्रीला सांगितलं चल घरात जा, म्हणजे किचनमध्ये जा आणि आता काय कर, तू पुरणपोळी कर, बस एवढं सांगितलं. आता ती स्त्री जाऊन पुरणपोळी करील का? करेल ना. कधी? जर तिला सगळ्या पदार्थाचं ज्ञान असेल तर. पण तिला त्या पदार्थाचं ज्ञानच नाही तर ती पुरणपोळी करेलच कशी? आता तिला जर तिला जमत नाही आणि तिला दुसरी एखादी भारी स्त्री सोबतीला भेटली, तिलाही माहित नाही, पण दोघी फारच म्हणजे अशा आहेत, कशा? मीच शाणी असे म्हणणारे आहेत. तर ह्या दोघी पुरणपोळी करतील का नाही सांगा? करू शकणार नाही. का? कारण त्यांना दोघींना ज्ञान नाही. तसं मी एक महाराज आहे की मला भगवंताचं ज्ञान नाही, पण मी पण जरा असा थोडासा असा आहे, आकडू आहे. आणि अजून दुसऱ्या जगातले कुठला तरी एक महाराज, तो पण असाच आहे. आता हे दोघं मिळून ह्यांची चाललंय, म्हणजे जसं गाडीला बैल लावले दोन की जसे तंडतात त्याप्रमाणे हा गाडा चाललाय. मग ते गाडा जायचा कुठे? इकडे. तसं जर असेल तर काय उपयोग नाही. म्हणजे ज्ञान जे आहे हे असल्याशिवाय पुरणपोळी बनत नाही, नाही का? हे जसं दिसतं त्याचप्रमाणे भगवंताशी व्यवहार जर करायचा असेल तर भगवंताचं ज्ञान असणं गरजेचं. आणि भगवंताचं ज्ञान असण्यासाठी आपल्याला काय साधन आहे? ज्ञान कशाने होतं? ज्ञान होण्यासाठी काय लागतं आपल्याला? तर या ठिकाणी ज्ञानदेवांनी त्याच्या आधी एक शब्द वापरलेत. म्हणजे ज्ञान हा पहिल्या चरणाचा पूर्वार्ध बुद्धी निश्चय आत्मज्ञान. त्यातला बुद्धी निश्चय हा शब्द नंतर सांगतो, आत्मज्ञान असा शब्द सांगतो. तर ज्ञान हा शब्द आलेला आहे. त्या ज्ञान या शब्दाची माहिती म्हणून मला तुम्हाला हा विषय सांगावा लागला. ज्ञान जे आहे हे ज्ञान कसलं पाहिजे? आत्मज्ञान.
आत्म म्हणजे काय? आत्म म्हणजे आपण जे इथे सगळेजण बसलेलो आहोत, हे सगळेजण प्रत्येकाकडे 4 देह आहेत. आपल्याला त्यातल्या एकाच देहाची धड माहिती नाहीये, ह्याची सुद्धा. असे आपल्या या शरीराच्या आतमध्ये दुसरा एक देह आहे, त्याच्या आतमध्ये एक तिसरा आहे आणि त्याच्या आतमध्ये एक चौथा आहे. एकूण 4 शरीरं घेऊन आपण जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये फिरत असतो. त्यातल्या पहिल्या शरीराला स्थूल शरीर म्हणतात, दुसऱ्याला सूक्ष्म शरीर, तिसऱ्याला कारण शरीर, चौथ्याला महाकारण शरीर म्हणतात. तर असे 4 देहांचा सांगडा घेऊन आपण फिरत असतो. हे 4 देह ज्याच्यावर अधिष्ठलेले आहेत, या 4 देहांना ज्याचा अधिष्ठान आहे, जो अधिष्ठान आहे, त्याला आत्मा असे म्हणतात. आत्मा म्हणजे 4 देहाला अधिष्ठान असणारी वस्तू, त्याला म्हणायचं आत्मा. आता हा जो आत्मा आहे, हा आत्मा या 4 देहांमध्ये कसा आहे? तुम्हाला त्याला शोधायचंय का? त्याला सापडवायचंय का? तर ज्ञानदेवाने एक अभंग लिहिलाय. ज्ञानदेवाने त्यासाठी एक अभंग लिहिलाय की तो कुठे असतो नक्की? नख शिखांत व्यापुनी राहे. कुठे राहतो? कुठे राहतो तो? नख शिखांत व्यापुनी राहे. पण नख शिखांत म्हणल्यानंतर स्थूल शरीराच्या नख शिखांत असाच अर्थ न घेता व्यापक रीतीने 4 देहांच्या नख शिखांत व्यापुनी राहे. पण त्याचं विशेष स्वरूप जर पाहायचं असेल तर सामान्य रूपाने तो नखशिखांत व्यापून राहतो, परंतु विशेष रूपाने जर त्याला शोधायचं असेल तर हृदयामध्ये असतो. असा नखशिखांत व्यापुनी राहे, हृदयीचा ध्यायी हृदयी रया. पण तो कुठे राहतो? तैसा मी हृदयस्थ रामू, तैसा मी हृदयस्थ रामू. पण हृदय कुठे? लोक ह्याला हृदय म्हणतात. ह्याला म्हणजे इथे हात लावले की ह्याला हृदय म्हणायचं. पण ठीक आहे, एवढं तरी कळलं इथं हृदय. हृदय ही काही स्थूल गोष्ट आहे काय? हृदय जर इथे असतं आणि हेच असतं तर त्या मेडिकल सायन्सवाल्यांनाही सापडलं असतं हृदय. ते ज्याला हृदय म्हणतात ते फुफ्फुस वगैरे असं काहीतरी वेगळंच प्रकार आहे. हृदय ही न दिसणारी गोष्ट आहे. हृदय ही कारण शरीराचा भाग आहे, स्थूल शरीराचा भाग नाही. हृदय ही कारण शरीराचा भाग आहे आणि हृदयामध्ये राम म्हणजे भगवंताचा प्रतिबिंब राहत असतं. असो, तर 4 देहाला अधिष्ठान असलेला जो त्याला आत्मा असे म्हणतात. या आत्म्याचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानाशिवाय जगामध्ये तुम्ही काहीही कमवा, उपयोग नाही. वाचोनी ज्ञाने बिन एके, उपाय करीसी जितुके, तीही गुंफीसी अधिके रुखी ये. रुखी म्हणजे या संसार वृक्षामध्ये, संसार वृक्ष जो आहे त्याच्यामध्ये अधोगतीला नीच योनी आहेत, उच्च गतीला देवादिकांच्या योनी आहेत आणि मध्यस्थितीला मनुष्य योनी आहे. तर हे आधी आणि ऊर्ध्व अशा 2 भागामध्ये हा विभागलेला संसार वृक्ष. तर या संसार वृक्षामध्ये फिरावं कधी लागतं? वाचोनी ज्ञाने बिन एके, उपाय करीसी जितुके, तीही गुंफीसी अधिके रुखी ये. मग किती खांदो खांदी या हिंडावे ऊर्ध्वी आधी. म्हणून मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. ज्ञान, सम्यक ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान. आणि हे आत्मज्ञान कसं होतं? तर त्यासाठी मागचे शब्द आहेत. बुद्धी निश्चय. त्याला साधन सांगितलं त्यांनी. साधन फार महत्वाचं आहे. साधन म्हणजे काय? साधन म्हणजे जसं या वरच्या मजल्यावर जायचंय तर कसं जाणार आपण? कसं जाणार? जिन्याने. म्हणजे जिना हे साधन झालं. जिना नसेल, मी जिन्याने जाणार नाही असं एखाद्या हट्ट धरला, ठीक आहे लिफ्टने जा. लिफ्टने पण जाणार नाही, नको जाऊस. नाही जायचं तर आहेच, ठीक आहे दोर लाव, दोराने चढून जा, कष्ट पडतील जरा. लिफ्टने फार फटकन जाईल, जिन्याने जरा अवघड जाईल, दोरीने चढत जायचं म्हणजे अजून अवघड जाईल, पण जाईलच ना वर. मग साधन काही असू द्या हो, पण साधन पाहिजे वर जायला, नाही का? हे तसं आत्मज्ञानाला काहीतरी साधन नको का? तर आपल्या शरीरामध्ये बरं हे ज्ञान करणार कोण? भगवंत. म्हणजे आत्म्याचं ज्ञान करणार कोण? आत्म्याचं ज्ञान करण्यासाठी कोण उपयोगाला येतो? मला सांगा, आत्म्याचं ज्ञान ह्याला होईल का? मी जगातमध्ये फिरायला लागलो आणि सगळ्यांना सांगायला लागलो मला आत्मज्ञान झालेलं आहे. म्हणजे कोणाला? हे बघा, ह्या हाताला आत्मज्ञान झालंय. ऐकाल का तुम्ही कोणी? मला सांगा, तुम्ही समजा भगवंताची प्राप्ती केलेली नाही असं धरूया, केली असेल तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु तुम्हाला समजा भगवंताची प्राप्ती झालेली नाही, तुम्हाला मी सांगितलं हे बघा मला आत्म्याचं ज्ञान झालं, तुम्ही म्हटलं कसं काय, कुठं काय, दाखवा. हे बघा हे हात आहे ना, ह्या हाताला ज्ञान झालं. ऐकाल का? बरं जाऊ द्या. मी म्हटलं हे बघा ह्या पायाला ह्याला झालंय, ह्या गुडघ्याला झालंय, ह्या गुडघ्याला आत्म्याचं ज्ञान झालं, नको नाही चालणार. बरं पाठीला झालंय, डोळ्याला झालंय, कानाला झालं. डोळ्याला म्हटलं थोडं तरी बरं वाटतं, ठीक आहे, नाही डोळ्याला जर होऊ शकतो, डोळ्याला देव दिसला असं होऊ शकतं. डोळ्याला बाकीचे अवयव म्हटलं तुम्ही नाहीच म्हणणार, पण डोळा म्हटलं तर कदाचित तुम्ही म्हणाल की नाही हा असू शकतं, डोळ्याला देव दिसू शकतो. पण डोळ्याला देव दिसत नाही असं शास्त्र आहे.
चामाची या डोळावरी पाहता ती मजवरी. ज्ञानदेवांनी काय लिहिलंय? चामाची या डोळावरी पाहता ती मजवरी. या चांबड्याच्या डोळ्याने मला पाहतो असं होत नसतं, कधी होत नाही ते. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ह्या डोळ्याने भगवंत कधीही दिसत नाही. आणि जे दिसत नाही असं म्हणतात, नाही असं म्हणतात, ते याने शोधतायत म्हणून दिसत नाही. जे कोणी या डोळ्याने भगवंताला शोधू पाहतील त्यांना कधीही देव सापडणार नाही. आणि म्हणून त्यांचं वाक्य अगदी बरोबर आहे, देव नाही. त्यांचा खरं सत्कार करायला पाहिजे. का? कारण ते जे देव दिसत नाही असं, देव नाही असं म्हणतात, ते या डोळ्याने पाहतायत देव. मला सांगा, या डोळ्याने काय करावं? जेवण. डोळ्याने जेवण करायचं. रोज जिलेबी खातो डोळ्याने, असं होईल का? करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले आणूनी बांधावी डोळा केवी. चालेल का? नाही. डोळ्याचं काम काय? ते तर रसू तो मुखेची सेवावा, परिमळू तो घ्राणेची घ्यावा. असंच आहे ना. डोळ्याने काय करावं? रूप पाहावं, कानाने शब्द ऐकावेत, रसनेने स्वाद घ्यावा, चव घ्यावी, नाही का? म्हणून मी तो यजावा, मीच म्हणून. मी म्हणजे भगवंत. एर माते नेनोणी, एर माते नेनोणी, एर माते नेनोणी भजन, ते वायाची गा आन. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष व्हाल. निर्दोष पाहिजे. नाही तर काय करतो? घेतो जिलेबी आणि कानात भरतो. हे निर्दोष आहे का? जिलेबी घ्यावी तोंडाने खावी, याला निर्दोष म्हणतात. तसं भगवंताला शोधायला निघाला डोळ्यांनी, अख्खं जगत धुंडाळशील, देव सापडणारच नाही. आणि मग म्हणशील मला देव दिसलेला नाही त्यामुळे देव नाही. अरे कशाने पाहतोस? देव कशाने पाहण्याची वस्तू आहे. हे साधी गोष्ट आहे. तुला डोळ्याने जर रूप दिसतं तर डोळ्याने कधीही शब्द ऐकू येत नाहीत. हे साधं गणित तुला कळे ना. मग देवाला ज्याने प्राप्त करावं, डोळ्याचं काम वेगळं, कानाचं वेगळं, तसं त्या भगवंताला किंवा आत्म्याला जाणण्यासाठी जे साधन लागतं ते साधन तू वापरत नाहीस. भलत्याच कुठल्या साधनाने त्याला शोधू पाहतोस. हे फार मोठं आश्चर्य आहे, नाही की नाही? मग कुठलं साधन लागतं? तर या ठिकाणी पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये बुद्धी निश्चय असा शब्द लिहिलाय. काय? बुद्धी अधिक निश्चय असे दोन शब्द आहेत. बुद्धी, मला सांगा बुद्धी कुठे राहते? बुद्धी कुठे असते? लगेच लोकांना विचार करतो, इथे बुद्धी असते. बरं हे तर ठीक आहे. बुद्धी इथे तर असू शकत नाही, इथे इथे असं कुठे असू शकत नाही. कमीत कमी आपण एवढा विचार करतो बुद्धी इथे कुठेतरी असेल या भागात. बुद्धी हा जो प्रकार आहे, हा प्रकार स्थूल आहे का सूक्ष्म आहे? आपल्या देहांची माहिती पाहिजे. स्थूल देह जो आहे, मला एक सांगा, एखाद्या माणसाचं डोकं फोडलं आणि आतून बुद्धी शोधून काढली, ही बुद्धी. असं कधी होईल का? कुठल्या मेडिकल सायन्सवाला सांगू ना, बुद्धी काढून आण रे जरा दाखव. तो मला त्याच्यातले आतमधले मेंदू, लहान मेंदू, मोठा मेंदू हे सगळं दाखवेल. पण त्याला म्हटलं बुद्धी नाही, मला बुद्धीच पाहिजे. हट्ट धरायचा. तू किती मोठा मेडिकल सर्जन असू दे, मला बुद्धी दाखव. अरे बाबा, मेंदू म्हणजेच बुद्धी असते. नाही, मला बुद्धी पाहिजे. अरे त्याच्यामध्ये जे वेव्हज येतात, त्याच्यामध्ये जे संवेदना असते त्याला बुद्धी म्हणतात. मला ती संवेदना दाखव. कुठे दाखवणार? काय दाखवणार? दाखवू शकत नाही. पण जाऊ दे, तू मन दाखव मला. तुमच्याकडे मन आहे का? कोणाकोणाकडे मन नाहीये? जगात असा एक तरी प्राणी आहे का ज्याला मन नाही? त्याला मनाच्या ऐवजी माइंड असा शब्द वापरतात लोक. असू द्या, पण मन आहेच ना. त्याला मन म्हण किंवा माइंड म्हण, काय फरक पडतोय? बुद्धी म्हण किंवा इंटेलेक्ट म्हण. इंटेलेक्ट म्हटलं काय किंवा बुद्धी म्हटलं काय, पण बुद्धी हा एक अवयव आहे. बुद्धी नावाचा अवयव आपल्या शरीरामध्ये सर्वात महत्वाचा अवयव आहे. या बुद्धीला पुढे निश्चय शब्द वापरलाय. बुद्धी हा अवयव काय, याच्यावर मी 1 तास बोलू शकेन. बुद्धी म्हणजे काय, परंतु आता आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण तो बोलणार नाही विषय. पण बुद्धी जी हा अवयव आहे, तुमच्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव आहे. या बुद्धीच्या पुढे निश्चय असा शब्द लावलेला आहे. का? निश्चय म्हणजे ह्याला म्हणतात निश्चय. आता मी निश्चय केलेला आहे, काय 1 तास हलणार नाही, ह्याला म्हणतात निश्चय. बुद्धी काय करते? निश्चय करते, म्हणजे स्टॅम्प मारणे, याला म्हणतात निश्चय. मला एक सांगा, बुद्धी शरीरामध्ये काय काम करते? बुद्धीच्या आधी मन आहे. आपण जे काही करतो त्याला 2 लोक कारणीभूत आहेत. एक म्हणजे मन आणि दुसरी म्हणजे बुद्धी.
जे काही करणार तुम्ही, काहीही करा, त्याला दोन लोक कारणीभूत आहेत. एक म्हणजे मन आणि एक म्हणजे बुद्धी. तुम्ही जेव्हा घरून निघाले तेव्हा तुमच्या कोणी सांगितलं, बुद्धीने सांगितलं का मनाने सांगितलं की आपल्याला ज्ञानमयीमध्ये कुठले तरी महाराज येणार आहेत, ते काहीतरी सांगणार आहेत? मनाने सांगितलं असेल, बरोबर आहे? नाही, तुमच्या मनात आलं. हे मनात कुठून आलं? त्याचा एक वेगळा अभ्यास होईल, पण असो, त्या मनामध्ये आलं. मन म्हटलं की आपल्याला ज्ञानमयीमध्ये जायचं आहे, आणि ज्ञानमयीमध्ये जायचं आहे असं म्हटल्यानंतर ते लगेच प्रोसेस झालं नाही. त्या मनाने कुठे दिलं? बुद्धीकडे दिलं, आणि बुद्धीला सांगितलं हे बघ आपल्याला ज्ञानमयीमध्ये जायचं आहे. कारण मनाला तेवढाच अधिकार आहे. मनाचा अधिकार काय? फक्त संकल्प विकल्प करणे. ज्ञानमयीमध्ये जायचंय हा संकल्प आहे, ठीक आहे. बुद्धीकडे तो पाठवला गेला. बुद्धी म्हणली हा ज्ञानमयीमध्ये जायचं हे संकल्प आहे. बुद्धीने त्याच्यावर केला स्टॅम्प, ठप्पा, आणि मग ते अहंकाराकडे गेलं. अहंकार नावाचा एक इंद्रिय आहे आपल्याकडे. त्या अहंकाराने पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच प्राण यांना सांगितलं. हे सगळे 15 लोक कामाला लागले, आणि त्यांनी हा स्थूल याचा जो सांगाडा आहे तो हलवला. पाय म्हणले चला, डोळे म्हणले मी सोबतीला आहे, कुठे काय दिसतं तर मी सांगेन. हात म्हटले मी पण आहे, काय गरज पडली तर काठी बिठी धरायला, काय काळजी करू नका. असा हा सांगाडा हल्ला. कधी? मनाने सांगितलं, मनाने संकल्प केला, बुद्धीने निश्चय केला. ह्या प्रक्रियेमध्ये बुद्धीने जोपर्यंत स्टॅम्प मारला नाही तोपर्यंत अहंकार पुढचं काम करतच नाही. बुद्धीने निश्चय करावाच लागतो, आणि हा इतक्या वेगाने होतो, नॅनो सेकंद मध्ये होतो. हा माझ्याकडे त्याचं एक गणित आहे, म्हणजे वेदाला धरून, विज्ञानाला माहित नाही ते. असो, ते पुन्हा केव्हा आपली भेट झाल्यावर सांगेन. परंतु एक लक्षात घ्या, त्याचा एवढा वेग आहे की तो आपल्याला लक्षातच येत नाही, पण फास्ट होतं एकदम. तर हे जे मन आहे, या मनाने आता सगळेच इथे येऊ शकतील असं नाही. काही वेळेस काय होतं, पुढच्या वेळेस समजा तुम्ही आता ह्यावेळेस चिंतन ऐकलं, महाराजांनी चांगलं सांगितलं, पुढच्या वेळेस समजा माझं परत इथे चिंतन असेल, मी काहीतरी सांगणार आहे, आणि त्यावेळेस तुमच्या मनाला माहित झालं की अरे इथे चिंतन आहे. पण त्याच वेळेस समजा तुमच्या घरामध्ये मोठा कार्यक्रम आहे काहीतरी, किंवा दुसऱ्या घरामध्ये नातेवाईकांकडे कुठेतरी अत्यंत महत्वाचं काम निघालं, त्यावेळेस काय? त्यावेळेस मन लगेच म्हणेल अजिबात जायचं, आता कुठे जायचं? तिकडे. कोणाला सांगेल हे? बुद्धीला. आता बुद्धी जर परिपक्व असेल, मला एक सांगा, समजा कुठलं तरी एखाद्या मुलाचं बारसं आहे, त्या बारशाला जायचंय, आणि त्याच वेळेस माझं प्रवचन इथे, दोन्हीपैकी योग्य काय? बारशात गेल्यानंतर फायदा आहे पारमार्थिक, व्यवहाराचा जाऊ द्या, त्याचा तो विषय माझ्याकडे नाहीच आहे. का इथं प्रवचन ऐकल्यानंतर फायदा होईल, हे जरा मोठा विचित्रच विषय झाला नाही का. परंतु बुद्धी त्यावेळेस काय निर्णय घेणार? बुद्धी काय नाही. आता या ठिकाणी मजा येते कोणाची? मन आणि बुद्धी. मन काय म्हणतं? बारशाला गेलं पाहिजे. बुद्धी जी आहे, बुद्धी ही तेज तत्वाची बनलेली आहे, मन हे वायू तत्वाचं बनलेलं आहे, म्हणून मन वायूप्रमाणे हलत राहतं. आणि बुद्धी तेज तत्वाची असल्यामुळे बुद्धी तिला मनाला सांगते नाही, असं नाही, बारशाला जाणं काही महत्वाचं नाही, प्रवचन ऐकलं तर काहीतरी फायदा होईल म्हणून प्रवचनाला जाऊया. पण मन ऐकत नाही. मन जर बलवत्तर असेल तर बुद्धीला लोपवतं, आणि त्याला म्हणतं नाही, अजिबात त्याच्यावर शिक्का मारायचा नाही, निश्चय करायचा नाही, प्रवचनाला जाण्यासाठी शिक्का मारूया, असं म्हणून बुद्धीला काय करतं? स्वतःकडे ओढून घेतं. मन बुद्धीला ओढतं आणि म्हणतं की बारशाला जाणे याच्यावर शिक्का मार, निश्चय कर. आणि मग बुद्धी बारशाला जाण्याच्या याच्यावर शिक्का मारते, आणि मग पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, आणि हा देह हलतो आणि बारशाला जातो. काम कोणी केलं? मन श्रेष्ठ ठरलं का बुद्धी? कोण श्रेष्ठ ठरतं? मन. आणि मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. कारण मन म्हणजे फार विचित्र आहे. मनाच्या मार्गाने जो कोणी गेला तो मुकलेला आहे म्हणून समजा, जो बुद्धीच्या मार्गाने जातो तो वाचलाय म्हणून समजा. व्यवहारातही बघा, जो मनाप्रमाणे वागतो त्याला म्हणतो विचित्र माणूस आहे, मनाप्रमाणे वागतोय, कसंही वागतो तो. आणि एखादा जर बुद्धीने वागत असेल, फार चांगला माणूस आहे बरं का, बुद्धीने काम करतो, मग सांगा श्रेष्ठ कोण? बुद्धी का मन? या बुद्धीनेच व्यवहार करता येतो, आणि या बुद्धीनेच परमार्थ करता येतो. परमार्थासाठी सुद्धा बुद्धी लागते आणि व्यवहारासाठी सुद्धा बुद्धी लागते. पण ह्यांच्यामध्ये मन नावाचा अत्यंत विचित्र अवयव आपल्याकडे. काय? मन नावाचा विचित्र अवयव आहे. म्हणून ह्या मनाचा निश्चय नसून येथे काय कोणाचा निश्चय पाहिजे? बुद्धीचा निश्चय पाहिजे की मी आत्म्याचं ज्ञान करीनच. कोणाचा निश्चय पाहिजे? मन म्हणेल नाही, मला आत्म्याचं काय घेणं देणं नाहीये, आत्म्याचं काय, आत्मा महत्वाचा आहे का पोरबाळ महत्वाची आहेत? मला सांगा, आत्मा महत्वाचा का पोरबाळ महत्वाची? खरं सांगा आता, काय सांगतं तुमचं मन? सांगेल पोरबाळ.
आणि बुद्धीमध्ये नाही रे बाबा, पोरं बाळ सुद्धा ज्याच्यामुळे जगली तो भगवंत महत्वाचा आहे, नाही का? भगवंत महत्वाचा. आत्मा हा व्यष्टीने त्याला आत्मा म्हणतात. व्यष्टी म्हणजे 4 देहाच्या संबंधाने, आणि समष्टीने त्याला ब्रह्म किंवा भगवंत असं म्हणतात. मग मला सांगा, भगवंत महत्वाचा का पोरं बाळ महत्वाची? संपत्ती महत्वाची का भगवंत महत्वाचा? अरे जर भगवंत नाही तर काहीच नाही, आत्मा नाही तर काहीच नाही. म्हणून आत्म्याची ओळख पाहिजे, आत्म्याचं ज्ञान पाहिजे. असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्या आत्म्याचं ज्ञान कशाने होणार आहे? तर बुद्धीच्या निश्चयाने होणार आहे. बुद्धीचा जोपर्यंत निश्चय नसतो तोपर्यंत तुम्ही इथे बसूच शकणार नाही. तुमचं मन जर डगमगायला लागलं तर बुद्धीला हलवू शकतं, म्हणजे काय ऐकतं चला आपलं, त्यापेक्षा आपलं घरदार बायका बरोबर आहे, नाही का? म्हणजे बुद्धी जी आहे ही काय आहे? ही प्रमुख असून सुद्धा तिला अर्थ नाही राहील. बुद्धीचं आपण वाटोळं करून टाकतो, बुद्धीला किंमतच ठेवली नाही. मनाने म्हणून ज्ञानदेवांना म्हणावं लागलं की बाबा रे, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला रे. मुकला म्हणजे संपला विषय त्याचा, नाही का? म्हणून या मनाच्या नादी लागू नका. कोणाच्या नादी लागा? बुद्धीच्या नादी लागा. बुद्धीचं ऐका, बुद्धी काय म्हणते हे ऐका. पण मला माहिती आहे फार कठीण आहे, फार कठीण आहे, एवढं सोपं नाहीये. त्याला उपाय आहेत आपल्याकडे, नाही असं नाही. साधू संतांनी अनेक उपचार सांगून ठेवलेत. पण बुद्धी निश्चय आत्मज्ञान, या बुद्धीने निश्चय करावा की मी आत्मज्ञान करीनच. आत्मज्ञानासाठी आपल्या शरीरामध्ये दुसरं काहीच नाहीये. डोळ्याने आत्मज्ञान होत नाही, कानाने होत नाही, बुद्धीने होतं. हे ज्ञानदेवाने आपल्याला साठी सांगून ठेवलेलं आहे की आपल्याला जर ज्ञान करायचं असेल भगवंताचं, ज्याला कोणाला भगवंताचं ज्ञान करायचं असेल त्याने बुद्धीने ज्ञान करून घ्या. मग बुद्धीने ज्ञान करून घेण्यासाठी त्याची एक प्रक्रिया आहे. म्हणजे असंच काही होऊ शकत नाही, कसंही करायचं म्हटलं तर होणार नाही. त्याला एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया जर अवलंबली तरच आपल्याला ज्ञान होईल. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ह्या बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. एवढाच विषय या ठिकाणी सगळ्यात प्रमुख आहे. म्हणून सर्वांनी या ठिकाणाहून जेव्हा जाल तेव्हा हे लक्षात घ्या की शरीर महत्वाचं नाही, तर शरीरामध्ये असलेली बुद्धी महत्वाची आहे. ही बुद्धी कशी वागते, मनाप्रमाणे का बुद्धीप्रमाणे, हेही महत्वाचं आहे. पण ही बुद्धी मनाप्रमाणे वागू नये हे मात्र नक्की आहे. आणि बुद्धीने निश्चय कशाचा करावा? फक्त आत्मज्ञानाचाच करावा. कारण मनुष्य देह फक्त आत्म्याच्या प्राप्तीसाठी, भगवत प्राप्तीसाठीच हा देह आहे. बाकीचं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये काही ढवळाढवळ करू नका, ते चालेलच, त्याच्यामध्ये काही होणार नाही. तुम्ही नाही म्हटलं तरी जेवण करावंच लागणार आहे. तुम्ही नाही म्हटले तरी डोळे उघडले म्हणजे सगळ्या दृष्टीला सगळं समोरचे पदार्थ दिसणारच आहे. तुम्ही नाही म्हटले तरी कानावर शब्द येणारच आहेत. म्हणून याने काय फरक पडतोय, नाही का? बुद्धीचा त्यांचा काही संबंध तसा नाहीये. बुद्धी लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा हे दृश्य दिसेल का नाही? दिसेल. कान उघडले की शब्द ऐकू येतील का नाही? गोंगाट ऐकू येईल का नाही? येईलच. म्हणजे तुमचे हे शरीर जागृत अवस्थेत आलं की तुम्हाला सगळं ज्ञान होणार आहे. पण बुद्धी जी आहे ही बुद्धी या इंद्रियांमध्ये गुंतून, या इंद्रियांमध्ये तादात्म्य पाहून विषयांमध्ये गुंतून राहावी काय? बुद्धी जी विषयात गुंतून राहिली ती विषयात गुंतून राहावी काय? राहू नये. त्या बुद्धीने आत्मज्ञानाकडे प्रगती करण्याचा प्रयत्न करावा. विषयांमध्ये बुद्धी जर अडकली तर काय होईल? ह्या विषयांमध्येच अडकून, विषय म्हणजे ह्याच्या पुढचा भाग, शब्द स्पर्श रूप रस गंध अशा रूपाने असलेल्या या विषयांमध्येच जर बुद्धी अडकून राहिली तर आत्मज्ञान करू शकत नाही. विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हा विषय विष आहे. विष खाल्लं तर एक जन्म माराल, पण विषयामध्ये बुद्धी अडकून ठेवली तर अनंत जन्म मारावं लागतं. म्हणून विषयांमध्ये बुद्धी न ठेवता आत्म्यामध्ये बुद्धी जर नेली, आत्मज्ञानाकडे बुद्धी नेली तर आपलं भलं होणार आहे. आणि असं जर आपण निश्चय केला तर आपल्याला काय होईल? ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मरूप भाव, आपणा आपण, आपलाच आपल्याला, आपण आपण म्हणजे आपलाच आपल्याला, दुसऱ्याला नाही. म्हणजे ब्रह्मारूप भाव. आता भाव हा शब्द अभाव या शब्दाच्या विरुद्ध आहे. अभाव म्हणजे नसणं, मग इथे ब्रह्मरूप भाव असा शब्द वापरलाय का ब्रह्मरूप अभाव असा शब्द वापरलाय? ब्रह्मरूप भाव. ब्रह्म म्हणजे भगवंत समष्टीने आणि आत्मा हा व्यष्टीने. तर ब्रह्मरूप भाव
कोणाला होणार आहे? आपण आपलाच आपल्याला. मग आपलाच आपल्याला ब्रह्मरूप भाव होणं ही जी अवस्था आहे ही नीट विचारात घ्या. मला ब्रह्मरूप भाव झाला तर तुम्हाला होईल का? माझ्या बुद्धीत काय चाललंय हे तुम्हाला कोणाला सांगता येईल? याला स्वप्रत्यक्ष म्हणतात. काय? स्वप्रत्यक्ष. माझ्या समोर काय ठेवलंय तुम्हाला दिसतंय ना? मलाही दिसतंय. हे उभय प्रत्यक्ष आहे. पण ब्रह्मरूप भाव जो आहे तो स्वप्रत्यक्षात येतो. म्हणून जे कोणी म्हणतात देव नाही, ठीक आहे, हा उभय प्रत्यक्षाचा विषय नाहीये. अरे जो डोळ्यांचा विषय नाही, जो बुद्धीचा विषय मांडलास तर त्याच्याही पुढे प्रगती करावी लागते, परंतु मांडलास तर तो बुद्धीचा विषय आहे. बुद्धी जाणेही त्यासी, पुढे गेल्यावर न जाणेही त्यासी असा एक विषय आहे, पण तो नजाळा होईल. पण या ठिकाणी ब्रह्मरूप भाव, भाव म्हणजे असणं. मग श्री ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलंय की बाबा रे, भाव म्हणजे भावरूप वस्तू आहे. देव कसा आहे? भावरूप आहे. देव भावरूप आहे, अभावरूप नाहीये. अभावरूप काय? अभावरूप जगत आहे. जगत अभावरूप असून भावरूप वाटतं, आणि भावरूप असलेला भगवंत भावरूप असून अभावरूप वाटतो, आणि यालाच माया असे म्हणतात. हा मायेचा खेळ. असलेली वस्तू दिसत नाही आणि दिसलेली वस्तू असत नाही. दिसे ते न दिसे, दिसे ते न दिसे, आणि असे ते नाही, असे ते न दिसे आणि दिसे ते नाही, असा ज्ञानदेवांचा अभंग आहे. असे ते न दिसे, जे आहे ते दिसत नाही, आणि दिसे ते नाही, असं ज्ञानदेवांनी अभंगात लिहून ठेवलंय. मग असं असताना म्हणजे ब्रह्मरूप, ब्रह्म ही भावरूप वस्तू असताना आणि ती स्वप्रत्यक्षताच येत असताना लोक का म्हणतात देव नाही, देव नाही? मला कळत नाही. देव या शब्दाची व्याख्या सांगतो तुम्हाला, सोपी समजेल अशी. कुठे शास्त्रात लिहिलेलं नाही. पण देव म्हणजे काय? दे म्हणजे देह, आणि व म्हणजे वसलेला. देहाच्या ठिकाणी जो वसलेला असतो त्याला देव असं म्हणतात. तुमचं शरीर ज्याच्यामुळे चालतं, तुम्ही ज्याच्यामुळे बोलता, ज्याच्यामुळे तुम्ही ऐकता, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर ज्याच्यामुळे हलतं, चालतं, बोलतं, फिरतं, खातं, उठतं, बसतं, हे ज्या शक्तीमुळे होतं, त्या शक्तीचा जो आश्रय आहे, ही शक्ती ज्याच्यावर, कारण शक्ती कुठेतरी नांदत असते. शक्तीला काही स्वतःची सत्ता नसते. शक्ती, जसं माझी शक्ती किती आहे सांगता येईल का? मी एक अर्ध पोतं, 50 किलोचं पोतं उचलू शकतो का? 100 किलोचं? कोणाला सांगता येईल? नाही सांगता ना. म्हणजे माझी शक्ती किती आहे सांगता येईल का? नाही जाणार सांगता. मग माझ्यामध्ये समजा मी 50 किलोचं पोतं उचललं, मग तुम्ही म्हणाला वा वा वा, 50 किलोचं पोतं उचलण्याची शक्ती आहे, म्हणजे माझी शक्ती तुम्हाला लक्षात आली. मग ही शक्ती माझ्यापासून भिन्न आहे का वेगळी आहे का एकच आहे? माझी शक्ती जेव्हा कार्य करतो, मी 50 किलोचं पोतं उचलतो तेव्हा दिसते, पण जेव्हा मी ते 50 किलोचं पोतं उचलत नाही तेव्हा दिसत नाही. तसं ही भगवंताची शक्ती जेव्हा जगतरूपी कार्य मांडते तेव्हा ती शक्तीचं प्रदर्शन होतं. हे जगत म्हणजे तिचं प्रदर्शन आहे, पण ती प्रमुख नसून ती ज्याच्या आश्रयाला राहते तो देव म्हणजे आत्मा, म्हणजेच ब्रह्म हा प्रमुख आहे. त्या ब्रह्माला शरण जाणं, ब्रह्माशी प्राप्ती करून घेणं, असाच निश्चय ठेवणं, हेच मनुष्य देहाचं आद्य कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य किती वेळ असावं, ही निष्ठा किती वेळ असावी? ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. किती वेळ ठेवावी? एक क्षण नाही. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. ब्रह्मनिष्ठ पाहिजे. ब्रह्म म्हणजे भगवंत, भगवंत निष्ठ आहे. तू काही म्हण, मी ब्रह्मनिष्ठ आहे. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. आणि तत्परायण, तत्परायण अहर्निशी, रात्रंदिवस त्याच्यामध्येच आहे. जागा झालो तरी तोच विषय, झोपेपर्यंत तोच विषय, आणि झोपलं तरी स्वप्नातही तोच विषय. असं होतं का? हो, होतं. असं होतं. भगवत परायण होऊन बघा, हरिभक्त परायण होऊन बघा. म्हणजे हरीच्या भक्तीत जो परायण आहे, अहर्निशी, रात्रंदिवस, ज्याला संसाराची चिंता आहे त्याला भगवंताची चिंता कशी लागेल? आणि ज्याला भगवंताची चिंता आहे त्याला संसाराची काळजी कशी राहील? माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, असं होऊ शकत नाही. माझा संसार कसा चालेल मला माहित नाही, चालू आहे. माझा संसार चालू आहे का नाही चालू मला माहित नाही. हा देह चालू आहे का नाही चालू मला माहित नाही. या देहाची काळजी मला नाही. देह जावो अथवा राहो, आमचा पांडुरंगी भाव. भाव म्हणजे अभाव नसणं. अशा या भावरूप असलेल्या ब्रह्माशी, आत्म्याशी आपण एकरूप होण्यासाठी आपला हा जन्म आहे. हा जन्म वाया घालू नका. आणि रात्रंदिवस बुद्धीच्या साह्याने का होईना, कसंही जसं जमेल तसं, पण बुद्धीच्या साह्याने त्याचा निश्चय करण्याचा प्रयत्न करा की मी या देहामध्ये त्याची प्राप्ती करीनच.
आणि तुम्ही असा एकदा निर्णय केला की तो भगवंत तुम्हाला त्यासाठी उपकारक हो, त्याची कृपा तुमच्यावर हो, त्यासाठी लागणारे मध्ये जे साधू संत असतात त्यांची तुमच्यावर कृपा हो, साधू संतांची आपणावर कृपा हो, त्यांच्या कृपेनेच आपल्याला भगवंताशी एकरूपता साधता येते. म्हणून अशा संत महात्म्यांना मी नमस्कार करून त्यांच्या चरणावर प्रार्थना करतो की इथे आलेल्या प्रत्येक साधकाला भगवंताची प्राप्ती व्हावी. त्या प्राप्तीसाठी जे काही लागेल, जे काही गरजेचं असेल ते सर्व सर्वतोपरी व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये उपलब्ध व्हावं आणि सहज उपलब्ध व्हावं अशी त्यांना प्रार्थना करतो. आणि त्यांच्याच कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो देवांशील तो तेला हो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये,